काय चालू आहे या देशामध्ये? अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये करार झाला. आता काय करार झाला हे कोणालाच माहिती नाही. एवढी मोठी डील झाली की त्याच्यावरती पंतप्रधान पण बोलायला तयार नाही, मेन स्ट्रीम मीडिया पण बोलत नाही. त्या करारामध्ये काय चालू आहे, काय होतंय, अमेरिकेला काय दिलंय, अमेरिका आपल्याला काय देणार आहे, काय अटी काय शर्त आहेत, हे कोणालाच काहीच माहिती नाही. तिकडून डोनाल्ड ट्रम्प बोलतोय आणि आपण त्याला प्रतिक्रिया देतोय. काय अवस्था झाली देशाची. खरंच पंतप्रधान फक्त साईन करायला ठेवलेत. त्याचे परिणाम काय होत आहेत, देशाला काय वाटतं, देशाची भावना काय आहे, इथल्या शेतकऱ्यांची भावना काय आहे, जनता काय बोलेल, इथले एक्सपर्टचं काय म्हणणं आहे, त्याच्यावरती चर्चा नाही. संसदेत येऊन त्याच्यावरती क्लॅरिटी द्यायला तयार नाहीत पंतप्रधान. पार्लमेंटमधून पंतप्रधान चर्चेला गैरहजर राहतात. काय चालू आहे काय कळत नाही बाबा. आपण आपलंच समजून घ्यायचं, करार झाला, असं झालं असेल, तसं झालं असेल, असं होईल, तसं होईल. आपण आपलेच आयडिया आपल्यासमोर मांडायच्या. काय झाले ते शेतकरी विचारतोय, माझ्या दुधाचा भाव काय राहील? लघु उद्योग जो चालवतात ते लोक विचारतायत, माझ्या व्यवसाय टिकेल का? तरुण विचारतोय, माझ्या नोकरीचं काय होईल? याची उत्तरं कोणाकडेच नाही आहेत. अमेरिकेतून माल येईल, स्वस्त दरात बाजारात अवेलेबल होईल. मग इथल्या मालांचं काय करायचं? इथल्या लोकांचा व्यवसायाचं काय करायचं? इथल्या शेतकऱ्यांचं काय करायचं? एवढी मोठी डील झाली, त्याच्यावरती संसदेत मध्ये चर्चा व्हायला तयार नाही. पंतप्रधान स्वतःहून पुढे येत नाहीयेत. एकाही प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान द्यायला तयार नाहीयेत. ही सगळ्यात मोठी गंभीर गोष्ट आहे. याच्यावरती संसद शांत आहे. मेन स्ट्रीम मीडिया ह्याच्यावरती गप्प आहे. मोदीचे नारे लावत फक्त टाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम चालू आहे. अवघड आहे सगळं. यावरती आपण विचार कधी करणार आहोत? सामान्य जनता म्हणून लोकशाहीमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि लोकशाहीमध्ये जे लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत त्याला जबाबदार धरणं हा आपला हक्क आहे. काय एवढी मोठी डील झाली म्हणतायत, देशाचं भविष्य त्याच्यावरती बदलणार आहे, हे होणार, ते होणार, भारत सुपर पॉवर होणार, 2047ला असं होणार, तसं होणार. साध्या तुम्हाला संसदेमध्ये येऊन जो करार झाला त्याच्या अटी काय आहेत, किती वर्षासाठी आहे, कोणाला फायदा आहे, कोणाला तोटा आहे, हे येऊन पंतप्रधानाचं काम नाहीये देशासमोर क्लॅरिटी आणण्याची, देशासमोर हे फॅक्ट्स मांडण्याची पंतप्रधानाची काही जबाबदारी नाहीये. असे कसे पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहेत? मला कळतच नाही या पंतप्रधानाचं काय चालू आहे तेच कळत नाही. देश हा कोणाच्या अहंकाराचा प्रयोग नाही, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. हा देश 140 कोटी लोकांचा देश आहे आणि त्यांना पूर्णपणे तुमच्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही काय केलंय, काय कांड केलेत, ते जनतेसमोर येऊन मांडणं हे पंतप्रधानाचं काम आहे. जनता शांत असली तरी अंध नाहीये. आणि जेव्हा जनता प्रश्न विचारते तेव्हा सत्तेत बसलेल्या लोकांचं उत्तरदायित्व आहे की त्यांनी समोर येऊन, पंतप्रधानांनी समोर येऊन कशाची डील झाली, कशासाठी झाली, कोणासाठी झाली याचं स्पष्टीकरण देणं हे एका रिस्पॉन्सिबल पंतप्रधानाचं काम आहे. थोडं लक्षात ठेवा. उगाच जनता अंधभक्त यांना बोलत नाही. धन्यवाद.